कोपरगाव तालुक्यात एका कुटुंबावर पहाटे चोरट्यांनी हल्ला केला. बाप लेकाची हत्या झाली असून आईची प्रकृती गंभीर आहे. पोलिसांनी अवघ्या 12 तासात आरोपींना अटक केली. पण ही फक्त चोरी होती का? का काही वेगळा कट? नेमकं काय घडलं पाहण्याआधी घटनेची सत्यता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून अशा महत्त्वाचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. चला जाणून घेऊया. कोपरगाव तालुक्यातील काकडी शिवारात एका कुटुंबावर शनिवारी पहाटे हल्ला करण्यात आली आहे. या भयानक हल्ल्यात साहेबराव भोसले आणि त्याचा मुलगा कृष्णा यांची हत्या झाली, तर पत्नी साखरबाई गंभीर जखमी झाल्या. आजी गायजाबाई यांचा मात्र चमत्कारिक बचाव झाला, कारण त्यांना ऐकू येत नसल्यामुळे चोरट्यांची लक्ष त्यांच्याकडे गेले नाही. भोसले परिवाराला हा हल्ला चोरीच्या उद्देशाने झाला होता. आरोपींनी मोबाईल, सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी पळवली, परंतु त्याच मोबाईलच्या विश्लेषणावरून पोलिसांनी आरोपीचा माग काढत फक्त 12 तासात अटक केली. अटक करण्यात आलेले आरोपी संदीप दहाबड आणि जगन किरकिरे हे काही काळ रोजगारासाठी काकडी गावात वास्तव्यास होते. त्यांनी चोरीच्या उद्देशाने हल्ला केल्याचं तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण आहे. पोलिसांची तात्काळ कारवाई कौतुकास्पद असली तरी असा हल्ला टाळता आला असता का? हा हल्ला फक्त चोरीपुरताच मर्यादित होता का, की यामागे दुसरी काहीतरी वैयक्तिक दुश्मनी होती? तुमचं मत काय आहे? खालील कमेंटमध्ये नक्की लिहा.